जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय क्लर्क भरती जी आहे, एका विद्यार्थ्याने RTI थ्रू मार्क्सची लिस्ट मागवली आहे. एका विद्यार्थ्याने मला ती लिस्ट ईमेलवर पाठवली. त्या विद्यार्थ्याचं धन्यवाद. त्या विद्यार्थ्याने मला मार्क्सची लिस्ट पाठवली आणि मला क्वेश्चन विचारला की सर बघा, या पद्धतीने मार्क्स पडले आहेत मुलांना. एका विद्यार्थ्याला 22 गुण असताना त्याचं सिलेक्शन झालेलं आहे, मग माझं का नाही? त्याचा क्वेश्चन हा होता. त्याने मला संपूर्ण RTIचा जो पूर्ण लिस्ट आहे ती त्याने पाठवली आहे आणि चाळणी परीक्षेत 22 गुण असताना विद्यार्थ्याचं सिलेक्शन कसं होतं त्याबद्दल आपण हा व्हिडिओ आपल्या चर्चेत असणार आहे. मार्क्स कसे मिळतात, तुम्हाला मार्क्स किती आहेत, किंवा काही विद्यार्थ्यांना चाळणी परीक्षेत किती, मराठी टंकलेखनमध्ये किती, किंवा इंग्लिश टंकलेखनमध्ये किती आणि इंटरव्ह्यूमध्ये किती, या मार्कांची संख्या जेव्हा त्यांना समजते तेव्हा ते ॲनालिसिस करू शकतात. येणाऱ्या पुढच्या जिल्हा न्यायालय क्लर्क भरतीमध्ये त्यांना कुठे ते कमी पडाले त्याचं ते ॲनालिसिस करून त्या पद्धतीने ते व्यवस्थित प्रिपरेशन करू शकतात. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आपण स्टार्ट करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे आता ती लिस्ट मी तुम्हाला दाखवतो आणि RTI थ्रू जे आहे त्या विद्यार्थ्याने मला पाठवलं आहे, ते आता लिस्ट मी तुमच्यासमोर ओपन करतो. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ही लिस्ट बघा, तुम्ही पाहू शकता. हे बघा, त्या विद्यार्थ्याला चाळणी परीक्षेत 31.62 आहेत. टॉपरचा भंडारा जिल्ह्याची गोष्ट करतोय मी. डिस्ट्रिक्ट कोर्ट भंडाराची ही आहे. अजून एक डिस्ट्रिक्ट कोर्टची आपल्याकडे यादी आलेली आहे, ती सुद्धा मी तुमच्यासमोर डिस्कशन करणार आहे. हे बघा, त्याला 13.2 जे आहे ते त्याला मराठी टायपिंगमध्ये आलेत आणि आउट ऑफ 19.6 त्याला इंग्लिश टायपिंगमध्ये आलेत आणि त्याची टोटल जी आहे ती आहे त्याची 64. टॉपरची गोष्ट करतोय मी. आणि जो आपला बॉटमचा विद्यार्थी आहे त्याला किती मार्क्स आले आहेत हे बघा, हे सुद्धा तुमच्या समोरच आहे. त्याला आले आहेत तुमचे फक्त 36. हे बघा, 36 मार्क्स त्याला आलेले आहेत. हे बघा, तुम्ही जे टोटल पाहू शकता. त्याला 23 जे आहे ते त्याला SBC कॅटेगरीचा आहे. आपण OBC पकडूयात, OBCचा कॅन्डिडेट आहे. त्याला 26 मार्क्स आहेत, 26.41. 6 मार्क्स त्याला आलेले आहेत तुमचे मराठी टायपिंगमध्ये आणि इंग्लिश टायपिंगमध्ये त्याला आले आहेत 7.6. त्याची टोटल आहे 40. त्याचं नाव 39 रँकवर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण जेव्हा बोलतो की कमी मार्क्स असून सुद्धा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन का होत आहे, कारण आता बघा, याला चाळणी परीक्षेत 26, याला 6, 7.6 आणि 40. आता काही विद्यार्थ्यांचे टोटल जर 40च्या खाली असेल, OBC कॅन्डिडेट तो असेल, तर त्याचं सिलेक्शन यादीमध्ये नाव कसं काही येईल? म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मिनिमम क्रायटेरिया जो आहे त्यांचा तो ते फॉलो करताना दिसत आहे. याच्यावरनं तुम्हाला एक गोष्ट समजत असेल की त्यांनी RTI थ्रू न मागवता त्यांनी पूर्ण मार्क्सची लिस्ट जी आहे, पूर्ण डिस्ट्रिक्ट कोर्टच्या विद्यार्थ्यांच्या मार्क्सची लिस्ट आहे ती त्यांनी टाकायला पाहिजे. म्हणजे जे विद्यार्थी फेल झालेले आहेत त्यांना किती मार्क्स मिळाले हे तर 5 विद्यार्थ्यांचे आहे, सिलेक्टेड विद्यार्थ्यांचे आहे. मात्र जे विद्यार्थी फेल झालेले आहेत त्यांना किती मार्क्स मिळाले या गोष्टीसुद्धा समजायला हव्यात असं मला वाटतं. आता अजून एक आहे डिस्ट्रिक्ट कोर्ट, जळगावची डिस्ट्रिक्ट कोर्टची आलेली आहे, ती यादीसुद्धा मी तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होऊन जातील. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, डिस्ट्रिक्ट कोर्ट जळगावची ही माहिती आहे. जे टॉपर आहेत 1 नंबर रँकला, त्यांची टोटल आहे 60.55. त्यांना चाळणी परीक्षेत 24 मार्क्स आले होते. त्यांना मराठी टायपिंगमध्ये 12.8 आणि इंग्लिश टायपिंगमध्ये 12.2 आणि त्यांना इंटरव्ह्यूमध्ये दिले गेले आहेत 11.5. अशी त्यांची टोटल आहे. ते SBC कॅटेगरीमधून येतात. आणि जो टॉपचा विद्यार्थी आहे किंवा जो बॉटमचा विद्यार्थी आहे त्याचे मार्क्स किती आहेत, तो OBCचा आहे किंवा आपण ओपन पकडूयात, तर 22.17 त्याला चाळणी परीक्षेत आहेत, 8.8 त्याला मराठी टायपिंगमध्ये आहेत, 13 मार्क त्याला इंग्लिशमध्ये आहेत आणि त्याला दिले गेले आहेत 9.5. म्हणजे 9.5 इतके त्याला मार्क्स दिले गेले आहेत. आणि त्याची टोटल तुम्ही पाहू शकता. त्याची टोटल किती झाली आहे, ती त्याची टोटल आहे 53.47. ओपन कॅन्डिडेटचा विद्यार्थी आहे, त्याची टोटल आहे 53.47. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आता तुमचे मार्क्स, जे विद्यार्थी फेल झालेले आहेत त्यांचे मार्क्स जर त्यांनी दाखवले असते तर विद्यार्थी मित्रांनो त्यांना समजलं असतं की ते कुठे कमी पडाले, म्हणजे कुठे कमी ते आहेत. परंतु हे फक्त 5 विद्यार्थ्यांची मार्क्स लिस्ट आहे, याच्यामध्ये फक्त त्यांनी मार्क्स दिलेले आहेत. त्याच्यावरून एक गोष्ट तर मी म्हणजे ॲनालिसिस करून तुम्हाला एक गोष्ट सांगू शकतो की तुमची
चाळणी परीक्षा असेल किंवा तुमचा इंटरव्ह्यू असेल किंवा तुमची मराठी टायपिंग असेल किंवा इंग्लिश टायपिंग असेल, या टोटल गुणांची संख्या जर तुमची जर ओपन म्हणजे त्या जे कॅन्डिडेट असतील तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये त्यांच्यापेक्षा जर तुम्हाला 1 मार्क्स जरी आला असेल तर तुमचं नाव या लिस्टमध्ये आलेलं असेल. आता ओपनचा कॅन्डिडेट जो आहे त्याला 53.47 इतके मार्क्स आलेले आहेत म्हणून त्याचं नाव इथं आलं आहे. आता जे विद्यार्थी फेल झाले असतील, ज्यांनी डिस्ट्रिक्ट कोर्ट जळगावमध्ये फॉर्म भरले असतील ओपन कॅटेगरीमधून, त्या विद्यार्थ्याला 53.47 पेक्षा ऑब्व्हियसली कमी मार्क्स आले असतील म्हणून त्याचं नाव इथं आलेलं नाही आहे. जरी तो सांगत असेल की मला टायपिंग चांगली गेली होती, इंटरव्ह्यू चांगला गेला होता, मला संपूर्ण गोष्टी चांगल्या होत्या, मला चाळणी परीक्षेतसुद्धा चांगले मार्क्स होते, मात्र याच्यापेक्षा तुला कमी मार्क्स असतील म्हणूनच तुझं नाव इथं आलेलं नाही आहे. ह्या ज्या संपूर्ण गोष्टी आहेत त्या आपण डिस्कशन केलेल्या आहेत. याद्वारे फक्त तुम्हाला एक गोष्ट समजू शकते की जे विद्यार्थ्यांना मार्क्स किती आले आहेत त्या विद्यार्थ्यांचं नाव तुम्हाला समजू शकतं. आता वेटिंग लिस्टमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांचं हे वेटिंग लिस्टचं आहे बघा, चार्ट फॉर वेटिंग लिस्ट. ही वेटिंग लिस्टचं आहे. सिलेक्टेड कॅन्डिडेटची आपण चर्चा करूयात. सिलेक्टेड कॅन्डिडेट जे आहेत त्यांची आता हे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत. शेवटचा जो विद्यार्थी आहे त्याला आलेले आहेत 60.71. जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे आणि मी जो सांगितलं तुम्हाला त्याला 22-24 मार्क आहेत, तो वेटिंग लिस्टमध्ये आहे. म्हणजे ऑब्व्हियसली तुम्हाला त्यापेक्षा कमी मार्क्स आलेले असतील. आता वेटिंग जे विद्यार्थी सिलेक्ट झाले आहेत त्यांचा कट ऑफ आहे 60.71. म्हणजे 26 त्याला चाळणी परीक्षेत असतील, 7.2 त्याला मराठी, 17.8 त्याला इंग्लिशमध्ये आणि 9 त्याला इंटरव्ह्यूमध्ये दिले गेलेले आहेत. टॉपर तुमचा 60चा आहे आणि तुमचा जो बॉटमचा सिलेक्शन झालेला आहे, जो तुमचा टॉपर आहे त्याला आहेत 81 मार्क आणि जो तुमचा बॉटममध्ये आहे ओपन कॅटेगरीचा त्याला आहेत तुमचे 60 मार्क्स. विद्यार्थी मित्रांनो, ही संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल अशी आशा बाळगतो आणि आता व्हिडिओ मी तुमची रजा घेतो. असे जर काही मला लिस्ट आले वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट कोडचे ते मी तुमच्यासोबत डिस्कशन करेलच. आपण भंडाराची पाहिली, जळगावची पाहिली, अजून जर कोणकोणत्या विद्यार्थ्याकडे असेल तर त्याने मला मेलवर पाठवा. माझा मेल तुम्हाला माहितीच असेल. म्हणजे विद्यार्थ्यांना समजू शकेल की त्या डिस्ट्रिक्टमधून त्यांनी जो फॉर्म भरला आहे त्या डिस्ट्रिक्टमध्ये काय मेरिट लिस्ट लागलेली आहे. चला विद्यार्थ्यांना तुमची रजा घेतो. धन्यवाद.